दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण जगामध्ये अनेक उंच उंच पुतळे बघतो. जर ब्राझीलमध्ये आपण बघितलं तर प्रभू येशू ख्रिस्ताचा पुतळा आहे आणि कितीतरी तो उंच आहे आणि त्या उंचावरून कदाचित सगळं ब्राझील दिसत असेल. आपल्या भारतामध्ये गुजरातमध्ये वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारलेला आहे. त्याच्या आतमधून लिफ्ट आहे आणि मग वर गेल्यानंतर संपूर्ण आजूबाजूचा कितीतरी मैलाचा प्रदेश आपण बघू शकतो. पूर्वीच्या काळामध्ये बघा, इतिहासामध्ये राजे जे होते ते उंच किल्ला जो आहे किंवा त्यांचा जो गड आहे तो अगदी उंच बांधायचे आणि मग त्या किल्ल्यावरून किंवा त्या गडावरून ते संपूर्ण त्यांना त्यांचं जवळचं राज्य दिसत असे. आजूबाजूला काय चाललं आहे ते पाहत असत. खरोखर असं आहे की परमेश्वर सुद्धा आपल्याकडे वरून बघत असतो. परमेश्वराकडे आपलं लक्ष आहे, आपल्याकडे त्याचं लक्ष आहे. बघा, स्तोत्रसंहिता 34 मध्ये दावीद म्हणतो की परमेश्वराचे नेत्र नीतिमानाकडे असते. परमेश्वर आम्हाला पाहत असतो. जे त्याचा धावा करतात त्यांना तो संकटातून मुक्त करतो. मग याचाच अर्थ देव सर्व काही वरून पाहत असतो. मग नीतिमान कोण आहे? त्याचं लक्ष नीतिमानाकडे आहे. मग नीतिमान कोण आहे? तर प्रभू येशू ख्रिस्तावर जे विश्वास ठेवतात, जे धार्मिकतेच्या मार्गावर चालतात, असे जे लोक आहेत ते परमेश्वराच्या दृष्टीने नीतिमान ठरतात. देव आम्हाला पाहत असतो. संकट समयी तो आमची हाक ऐकतो. आम्ही हाक देतो तेव्हा तो जवळच असतो. तो आम्हाला कधीही त्याच्या दृष्टीआड करत नाही. परमेश्वराचे नेत्र आमच्याकडे सतत लागलेले असतात. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसंहिता 34 आणि 17 वचन, साम 34 and verse 17. नीतिमान धावा करतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटापासून मुक्त करतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.